नमस्कार. द MPSC क्लासमेट या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं परत एकदा स्वागत आहे. सो एकंदरीतच राज्यसेवा पूर्वपरीक्षा पार पडलेली आहे आणि त्या अनुषंगाने काही चर्चा सध्या टेलिग्रामवर असेल किंवा यूट्यूबवर असेल सुरू आहे. ओके. सो राज्यसेवा पूर्वपरीक्षा आणि अराउंड द सर्कल या गोष्टींचा आपण या ठिकाणी विचार करूयात की कशा पद्धतीने जी काही परीक्षा आहे ती एकंदरीतच पार पडलेली आहे. ओके. किंवा पार पडलेली इन द सेन्स की याचा परफॉर्मन्स जो आहे, परीक्षेची काठिण्य पातळी, त्याच्यानंतर एकंदरीत एक्झाम हॉलच्या बाहेर आल्याच्यानंतर आपली मेंटॅलिटी किंवा माइंडसेट आणि एक्झाम हॉलमध्ये असताना आपण काय कोणत्या पद्धतीने विचार करून प्रश्न सॉल्व्ह केलेले असतील आणि त्याचा इम्पॅक्ट आपल्या येणाऱ्या परीक्षेवर काय होऊ शकतो. सो त्याविषयी आपण बोलूयात. तत्पूर्वी एक स्टोरी आपण या ठिकाणी बघूयात, चांद्रयान 2 आणि चांद्रयान 3ची. ओके. आता चांद्रयान 2 मध्ये काय झालं तर साधारणतः जुलै 2019 मध्ये जी काही चंद्र मोहीम आहे, चांद्रयान 2 मोहीम, तर ती लॉन्च करण्यात आली किंवा प्रक्षेपित करण्यात आली 22 जुलै 2019ला. आणि अतिशय परिश्रमाने आयोगाने म्हणण्यापेक्षा इस्रोने जे काही कष्ट घेतलेले होते, तर ते एकंदरीतच 6 सप्टेंबर 2019 रोजी मध्यरात्रीच्या सुमारास एकंदरीत विक्रम चांद्रयान 2 मधील जे काही विक्रम लँडर आहे, तर ते चंद्राच्या पृष्ठभागावर उतरत असताना इस्रोशी त्याचा संपर्क तुटला आणि जी चांद्र मोहीम आहे तर ती सॉफ्ट लँडिंग करण्यामध्ये अयशस्वी ठरली आणि एकंदरीत इस्रोने घेतलेले जे परिश्रम आहे तर ते परिश्रम त्या ठिकाणी फेल झाल्याचे दिसून आले किंवा एकंदरीत जे परिश्रम आहे तर त्याचा जे आउटपुट आहे तर तेवढा आउटपुट त्या ठिकाणी मिळाल्याचे आपल्याला दिसून आले आहे. ओके. त्यानंतर चांद्रयान 3चा विचार करता चांद्रयान 3 जी 14 जुलै 2023ला लॉन्च झालेली आणि 23 ऑगस्ट 2023 सायंकाळी 6 वाजताच्या सुमारास संपूर्ण जगाचं लक्ष या चांद्रयान 3कडे लागलेलं होतं आणि एकंदरीतच भारत चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लँडिंग करणारा जगातील पहिला देश ठरला. मोरल ऑफ द स्टोरी काय तर 2 स्टोरी किंवा 2 घटना आपल्या समोर आहेत आणि 2 घटनांमधून आपल्याला जे कॉमन किंवा अपयश मिळालेलं अपयश आणि त्यानंतर त्याच्यामध्ये जे ट्रान्झिशन पिरियड आहे, ओके, की कोणकोणत्या गोष्टीमध्ये इम्प्रूव्हमेंट झालेले असतील आणि त्यानंतर मिळालेले एक मॅसिव्ह सक्सेस. ओके. सो भारत हा चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लँडिंग करणारा जगातील पहिला देश ठरला. ओके. सो ते मिळालेलं सक्सेस. सो या फेलियर आणि सक्सेसमधील जे ट्रान्झिशन पिरियड आहे तर ते आपल्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून किंवा ती फक्त स्पर्धा परीक्षाच नाही तर कुठल्याही क्षेत्रामध्ये आपण ते एखादी गोष्ट साध्य करताना मिळालेलं अपयश आणि त्यापासून काय इम्प्रूव्हमेंट करू शकतो किंवा त्यामध्ये काय बदल करू शकतो जेणेकरून आपल्याला एक मॅसिव्ह सक्सेसपर्यंत पोहोचता येईल. सो त्याचा विचार करणे या ठिकाणी गरजेचं आहे. आता चांद्रयान 2 जी सॉफ्ट लँडिंग करण्यामध्ये अनसक्सेसफुल ठरले होते, याचा अर्थ इस्रो फेल झालं असं आपण म्हणू शकतो का तर नक्कीच नाही. आता त्यातील वैज्ञानिकांनी कुठल्याही या घटनेसाठी कुठल्याही व्यक्तींवर, कुठल्याही नशिबावर किंवा कुठल्याही गोष्टींवर ब्लेम न टाकता ज्या झालेल्या चुका आहेत चांद्रयान 2 मधील, कशा पद्धतीने ते संपर्क तुटलं आणि जे काही मिशन आहे ते अनसक्सेसफुल ठरलं, तर त्याचा ॲनालिसिस त्यांनी केलं प्रॉपरली. ओके. प्रत्येक गोष्टींचा विचार करून त्यानंतर सर्वात आधी त्यांनी आपल्या ज्या काही झालेले लूप हॉल्स आहेत तर ते शोधून काढले. त्यानंतर त्याच्यामध्ये आणखी काय इम्प्रूव्हमेंट करता येईल तर त्याचा विचार केला आणि त्याच्यामध्ये बदलाव करून त्याला जे फेल झालेले जे मिशन होतं तर त्याच्यामध्ये अपग्रेडेशन करत नवीन वर्जन तयार केलं आणि त्याचा जो परिपाक आहे ते एकंदरीत आपल्याला चंद्रयान 3 मध्ये दिसलं. ओके. आणि इस्रोने जी काही ही चांद्र मोहीम घेतलेली होती तर ती एकंदरीत सॉफ्ट लँडिंग करण्यामध्ये सक्सेसफुल ठरली. सो अशा पद्धतीने आपल्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून देखील एक ट्रान्झिशन पिरियड आहे तर त्याचा विचार आपल्याला करायला हवं. ओके. आता तुम्ही प्रत्येकजणच ज्या परीक्षेची तयारी करताय तर ते एक रिस्पॉन्सिबिलिटी नावाची जी काही आपल्या जबाबदारी जे आपण म्हणत असतो तर ते सांभाळण्यासाठी म्हणून एक अधिकारी कसा असायला पाहिजे तर त्यासाठी जे ट्रान्झिशन पिरियड आहे तर त्या अधिकाऱ्याने
फेलियर किंवा जे काही सक्सेसफुल आहे तर त्याचा विचार न करता ट्रान्झिशन पिरियडमध्ये स्वतःमध्ये काय काय इम्प्रूव्हमेंट करता येईल तर त्याचा विचार करणे या ठिकाणी गरजेचं आहे असं मला वैयक्तिकरित्या वाटतो. ओके, आता 2025मध्ये जे काही 2025च्या या पूर्वपरीक्षेमध्ये राज्यसेवा पूर्वपरीक्षेमध्ये ज्या काही प्रश्नपत्रिकांचा ॲनालिसिस केल्यावर असं लक्षात आलेलं आहे की ही जी परीक्षा आहे तर त्याला आपण कुठल्या श्रेणीमध्ये ठेवू शकतो. तर सर्वात आधी ही जी काही परीक्षा आहे तर ते एकंदरीतच फॅक्च्युअल डेटाबेसवर आधारित फॅक्च्युअल डेटा किंवा फॅक्च्युअल जे काही विधान आहेत तर त्यावर आधारित हे जी काही परीक्षा आहे ती पार पडलेली आहे. आणि ॲज सच PYQचा जो रोल आहे तर त्याच्यामध्ये फारसा PYQ रिपीट होतानाचे रिपिटेशन आपल्याला दिसून आलेलं नाही. ओके, सो त्यामुळे याला आपण मॉडरेट टू एकंदरीतच डिफिकल्ट या श्रेणीमध्ये या पेपरचं कॅटेगरायझेशन करू शकतो. ओके, अगेन मी सांगतो हे माझं पर्सनली ॲनालिसिस केल्याच्या नंतर हे मत आहे. ओके, सो तुम्ही तुमच्या पद्धतीने जर एखाद्याला व्यवस्थित फॅक्च्युअल डेटा माहीत असेल, पाठांतराचा भाग जर व्यवस्थित असेल एखाद्याचा तर त्याला पेपर सोपा जाऊ शकतो. ओके, मात्र मी अशा विद्यार्थ्यांविषयी या ठिकाणी बोलतो आहे जे रिकॉल करण्यामध्ये किंवा एकंदरीतच ज्यांना फॅक्च्युअल डेटाबेस लक्षात ठेवायला जड जातो. सो त्यांच्या दृष्टिकोनातून आणि वैयक्तिकरित्या माझ्या दृष्टिकोनातून देखील जे पेपर आहे ते मॉडरेट टू डिफिकल्ट या श्रेणीमध्ये या श्रेणीचा होता. ओके, आता या ठिकाणी जे झालेल्या चुका, आता आपण आपलं महत्त्वाचं जे काही एकंदरीत एक्झाम हॉलमध्ये गेल्याच्या नंतर एक्झाम हॉल इन आणि आउट या दोन गोष्टी एक्झाम हॉलमध्ये असताना आपली जी मेंटॅलिटी आहे तर ती कशी असते आणि एक्झाम हॉलच्या बाहेर आल्याच्या नंतर म्हणजे पेपर देऊन आल्याच्या नंतर त्याच्यामध्ये जी मेंटॅलिटी किंवा माइंडसेट आहे तर त्याच्यामध्ये फार मोठा बदल झालेला असतो. एक्झाम हॉलमध्ये असताना आपण जे प्रश्न अटेम्प्ट करताना जो काही विचार केलेला असतो आणि एक्झाम हॉलच्या बाहेर आल्याच्या नंतर आपण प्रश्न परत वाचल्याच्या नंतर किंवा एखाद्याने त्या प्रश्नाचं आन्सर दिलेलं असेल आणि आपला प्रश्न चुकलेला असेल तर त्याचा निगेटिव्ह इम्पॅक्ट आपल्या माइंडसेटवर होतो आणि अर्थातच मग 2-3 दिवस ते रिग्रेट करण्यामध्येच चाललं जातं. सो ते आपल्याला सध्या अवॉइड करायचं आहे कारण साधारणतः 40 दिवस आपल्याला कंबाईन पूर्वपरीक्षेसाठी आपल्याकडे आहेत. ओके, सो त्याचा या परीक्षेत राज्यसेवा पूर्वपरीक्षेत झालेल्या ज्या चुका आहेत तर ते आपल्याला सुधारायचे आहेत किंवा त्याच्यामध्ये बदल करायचा आहे किंवा इम्प्रूव्हमेंट करायचं आहे आणि जास्तीत जास्त स्कोर करून कंबाईन पूर्वपरीक्षा पास व्हायची आहे. ओके, सो यासाठी आपण हे जे काही लेक्चर्स आहेत ते किंवा लेक्चर जे किंवा व्हिडिओ आपण तयार केलेला आहे. ओके, सो द एंड इज द बिगिनिंग. ओके, सो अंत असती प्रारंभ. झालेल्या चुका, अटेम्प्ट किती केले, परफॉर्मन्स कसं राहिला याचा कुठलाही विचार न करता जर प्रश्न चुकलेले असतील तर ते प्रश्न का चुकले, जर तुमच्या माहितीत असेल आणि तो प्रश्न चुकलेला असेल तर ते आपल्याला ॲनालाइज करणे किंवा त्याचं एक विस्तृतपणे उहापोह करणे गरजेचं आहे. ओके, सो आपल्या डेटाबेस किंवा आपल्या माहितीच्या आधारावर असलेला प्रश्न चुकायलाच नको. ओके, चुकायलाच नको इन द सेन्स आपण एक्झाम हॉलमध्ये कशा पद्धतीने त्या प्रश्नाला रिॲक्ट केलेला आहे तर त्याचा विचार आपण करायला हवं. ओके, ॲज अ ॲस्पिरंट म्हणून आपण हे जे काही समस्या आहे तर त्याकडे लक्ष देत नाही. कुणीतरी क्लासवाला आपल्याला सांगतो आहे किंवा प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण करताना त्यांनी सांगितलेलं प्रश्न किंवा जे आहे तर ते एक जो अप्रोच असतो तर तो अप्रोच फक्त एक्झाम हॉलच्या बाहेर लागू होतं. एक्झाम हॉलमध्ये जी ॲक्च्युअल सिच्युएशन कशी असते ते जो पेपर देत आहे तर त्यांनाच माहीत असतं. ओके, मग ते कुठलीही परीक्षा असो, राज्यसेवा पूर्वपरीक्षा असो, कंबाईन पूर्वपरीक्षा असो किंवा कुठलीही परीक्षा असो, सो त्याचा जो मेंटॅलिटी किंवा माइंडसेट आहे तो एक्झाम हॉलमध्ये आणि एक्झाम हॉलच्या बाहेर याच्यामध्ये फार तफावत आपल्याला दिसून येतो. सो आपण एक्झाम हॉलमध्ये असतानाची जी काही मेंटॅलिटी आहे तर त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट करायला हवं, ना की बाहेर जी चर्चा सुरू आहे तर त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व होऊन आपले जे काही रिग्रेट करत बसणे हे आपल्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून आणि आपल्या पर्सनॅलिटी किंवा आपण ज्या परीक्षेची तयारी करतो एक अधिकारी होण्यासाठी तर त्या दृष्टिकोनातून देखील योग्य नाही. आता या ठिकाणी जे झालेल्या चुका आहेत राज्यसेवा पूर्वपरीक्षेमध्ये तर फॅक्च्युअल डेटाबेस प्रश्न विचारलेलं होतं. PYQचा जो वाटा आहे तो कमी प्रमाणामध्ये आपल्याला दिसून आलेला आहे. ओके, सो नवीन काही प्रश्न विचारले गेलेलं होतं. मग सायन्स असेल किंवा सायन्समध्ये आधी जे विचारायचे ज्याच्यामध्ये ध्वनीच्या संदर्भात असेल किंवा फोर्स किंवा ज्याला आपण लाईटच्या संदर्भात असेल. ओके, सो विशेषतः फिजिक्सचे जे काही उदाहरणं आहेत तर
ते उदाहरण यावेळेस नव्याने विचारलेले आहेत, नवीनच काहीतरी विचारलेलं आहे. ओके, सो ते डिफिकल्ट जाऊ शकतो. ओके, सायन्समध्ये त्याच्यानंतर आपण भूगोलाचा जर प्रश्न घेतला तर भूगोलामध्ये देखील काही प्रश्न नवीनच एकंदरीतच या ठिकाणी फ्रेम करण्यात आलेले होते या परीक्षेमध्ये. ओके, सो फॅक्च्युअल डेटाबेस प्रश्न या ठिकाणी विचारण्यात आल्याचे आपल्याला दिसून येतो. त्यानंतर चालू घडामोडीमध्ये देखील काही जी काही लॉजिकसाठी किंवा विधान वाचल्याच्या नंतर ती योग्य असेल किंवा अयोग्य असू शकतो, कॉमन सेन्सवर आधारित प्रश्न सॉल्व्ह करण्यासाठी जे प्रश्न आहेत ते बरेच कमी होते, फॅक्च्युअल डेटाबेस प्रश्न कमी होता. ओके, सो ॲक्सेप्ट इट, जे काही झालं ते सर्वात आधी स्वीकार करा. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये जर स्वीकार केलं तर इम्प्रूव्हमेंटसाठी एक स्कोप निर्माण होईल, जागा निर्माण होईल, आणि त्यामध्ये जे काही झालेल्या चुका आहेत तर ते सुधारण्यासाठी आपल्याकडे जे काही आपण म्हणू शकतो की एक नवीन जो मार्ग आहे तो आपल्याला सापडेल, आणि त्या पद्धतीने पुढच्या एक्झामसाठी आपण प्रिपेअर राहू. ओके, सो ते एक लक्षात ठेवायचं आहे. आता सर्वात आधी या ठिकाणी एक जे काही माइंडसेट परीक्षा देताना हा सर्वात आपल्यासाठी महत्त्वाचा असतो. तुम्ही कितीही परीक्षेसाठी अभ्यास केलेला असाल, मात्र तुमचा माइंडसेट योग्य वेळेवर किंवा परीक्षेच्या वेळी एक्झाम हॉलमध्ये जर व्यवस्थित नसेल किंवा प्रश्न वाचल्याच्या नंतर तुम्ही कन्फ्यूज असाल, तर अशा वेळेस तो प्रश्न किंवा तो जो पेपर आहे तर त्यावर आपल्या परफॉर्मन्सवर निगेटिव्ह इम्पॅक्ट पडू शकतो. आता काय होतं ना, की आपण जेव्हा परीक्षेला जातो, सो परीक्षेला जात असताना एक्झाम ज्या दिवशी असते तर त्याच्या आधी आपण जे वेगवेगळे क्लासेस आहेत तर त्या क्लासेसचे जे टेस्ट आहेत तर ते आपण सॉल्व्ह केलेलं असतं, आणि आपला जो माइंडसेट आहे किंवा आपली जी मेंटॅलिटी आहे प्रश्नपत्रिकाकडे अप्रोच करण्याचा, तर ते क्लासच्या दृष्टिकोनातून क्लासने एका वेगळ्या पॅटर्ननुसार ते प्रश्न सॉल्व्ह केलेलं असेल किंवा आयोगाचे मागचे जे पॅटर्न्स आहेत तर त्यानुसार सॉल्व्ह केलेलं असेल. मात्र परीक्षा हॉलमध्ये गेल्याच्या नंतर आपल्याला आयोगाचा वेगळाच पॅटर्न दिसून येतो, आणि त्यामुळे काय होतं तर आपला जो परफॉर्मन्स आहे तर त्या परफॉर्मन्सवर त्याचा निगेटिव्ह इम्पॅक्ट होतो, आणि प्रश्नांकडे बघण्याची किंवा प्रश्नांवर विचार करण्याची जी काही विचार करण्याचा जो दृष्टिकोन आहे तो आपला पूर्णतः चेंज झालेला असतो. सो या ठिकाणी एक इम्प्रूव्हमेंट आपण करू शकतो. काय करू शकतो तर एक्झामला जाण्याच्या आधी जेव्हा केव्हा तुमची एक्झाम असेल, ओके, सो जर आपण कंबाईनचा विचार केला तर कंबाईन 21 डिसेंबरला आहे. ओके, आणि त्याआधी जाण्याच्या आधी तुम्ही टेस्ट सॉल्व्ह करा, भरपूर टेस्ट सॉल्व्ह करा. ओके, आय वुड सजेस्ट की 30-40 प्लस तुम्ही टेस्ट सॉल्व्ह केले पाहिजे. आणि त्यानंतर जेव्हा तुमच्याकडे एक आठवडा आहे एक्झामच्यासाठी, ओके, सो एक्झामसाठी एक आठवडा तुम्हाला तुमच्याकडे असेल, सो अशा वेळेस काय करायचं तर कंबाईन 2018 ते 2024 पर्यंत ज्या काही कंबाईनच्या पूर्वपरीक्षा आहेत, त्यानंतर GSच्या संदर्भाचे काही मुख्य परीक्षेचे जे प्रश्न आहेत तर ते बघायचं म्हणजे क्विज सॉल्व्ह करायचं नाही किंवा टेलिग्रामवर जे काही जे प्रश्न क्विजमध्ये दिलेले असतात ते सॉल्व्ह करायचे नाही, तर हार्ड कॉपी घेऊन, ओके, हार्ड कॉपी किंवा तुमच्याकडे जर डिजिटल काही मोबाईल असेल किंवा आयपॅड असेल, ओके, टॅब असेल, तर त्यावर हार्ड कॉपीज तुम्ही ते जे प्रश्नपत्रिका आहे ते ॲनालाइज करायचं. त्यामुळे काय होईल तर जे माइंडसेट आहे तर ते एकंदरीत प्रश्नांकडे बघण्याचा जो कल आहे किंवा आयोग कशा पद्धतीने प्रश्न फ्रेम केलेला आहे ते तुमच्या लक्षात येईल, आणि ती एक जी संरचना आहे किंवा तो साचा तुमच्या डोक्यात तयार होईल, आणि त्या पद्धतीने तुम्ही जेव्हा एक्झाम हॉलमध्ये असाल, सो एक्झाम हॉलमध्ये असताना जो दृष्टिकोन आहे किंवा पेपर सोडवण्याचा जो काही अप्रोच आहे आयोगाच्या प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण केल्यामुळे एकंदरीतच त्या ठिकाणी तुम्ही त्या पद्धतीने त्या प्रश्नपत्रिकेचा विचार करून, ओके, सो त्या प्रश्नपत्रिकेचा विचार करून तुम्ही ते अटेम्प्ट करू शकता आणि परफॉर्मन्स देऊ शकता. ओके, सो त्यामुळे काय तर तुमचं जे काही स्कोर आहे तर ते इम्प्रूव्हमेंट होण्यामध्ये नक्कीच त्याचा फायदा होईल. ओके, सो मी 2024च्या वेळेस हेच केलेलं होतं. 2024मध्ये कंबाईन आय थिंक 67.50 जे स्कोर आहे माझं, तर मी कुठल्याही साधारणतः 20-25 जे काही टेस्ट आहे परीक्षेच्या आधी तर ते सॉल्व्ह केलेले होते वेगवेगळ्या क्लासेसचे. त्याच्यानंतर साधारणतः एक आठवडा असताना 2018 ते 2023 पर्यंत मग ते पूर्वपरीक्षा, कंबाईन पूर्वपरीक्षा, ग्रुप बी, ग्रुप सी, त्याच्यानंतर STI PSIचे जे काही मुख्य परीक्षा झालेल्या होत्या तर त्यामधील GSचा पार्ट मी त्या ठिकाणी ॲनालाइज करून गेलेलं होतं, आणि त्या पद्धतीने त्याच्यानंतर जे काही एक फ्रेम माझ्या डोक्यात तयार झालेलं होतं आणि त्या पद्धतीने मी अटेम्प्ट करून आलेलं होतं. ओके,
सो त्या पद्धतीने तुम्ही देखील त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट करू शकता. इतकंच या ठिकाणी सांगायचं होतं. ओके. सो एनिवेज ज्या काही झालेल्या गोष्टी आहेत तर त्याचा फार विचार न करता, कारण आपण नुसतं रिग्रेट करण्यामध्ये 2-4 दिवस आपला निघून जातो. अजूनही आन्सर की आलेलं नाही. ओके. आन्सर की आल्याच्या नंतर त्याच्यामध्ये कशा पद्धतीने आणखी काही प्रश्नांचे आन्सर कशा पद्धतीने दिले गेलेले आहेत तर ते देखील आपल्याला लक्षात येईलच. ओके. सो आपल्याला आता कंबाईन पूर्वपरीक्षेवर फोकस करायचा आहे, कुठलाही विचार न करता. जर तुम्ही डिस्क्रिप्टिव्हचा नव्याने तयारी करत नसाल तर या विद्यार्थ्यांसाठी हे मी सांगतो आहे. ओके. सो इट्स ऑल अबाउट फ्रॉम माय साईड. आता आपण कंबाईनसाठी नवीन जे काही आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर परिक्रमा रिव्हिजन करतो आहोत. सो परिक्रमाच्या अनुषंगाने मी या ठिकाणी काही प्रश्न घेतलेले आहेत की तुम्ही एका सोर्सेसवर रिलाय असाल तर चालू घडामोडीचे प्रश्न तुमचे बरोबर येऊ शकतात. ओके. सो आयोग आपल्या पद्धतीने जे काही प्रश्न आहेत ते फ्रेम करत असतो आणि कुठल्याही सोर्सेसमधून किती प्रश्न विचारेल याची शाश्वती किंवा याची खात्री आपण 100% देऊ शकत नाही. ओके. सो तरी देखील वन स्टॉप सोल्युशन म्हणून यशाची परिक्रमा आपण बघतो आहोत आणि रिव्हिजन करतो आहोत. सो त्या अनुषंगाने काही चालू घडामोडीमध्ये जे प्रश्न विचारलेले होते तर त्याचा आपण या ठिकाणी थोडक्यात आढावा घेऊयात. सो या ठिकाणी आपण 2025-26च्या अर्थसंकल्पावर प्रश्न विचारलेला होता, जे आपण मॅगझिनमध्ये कव्हर केलेलं होतं. ओके. सो विकसित भारतासाठी अणुऊर्जा अभियान. ओके. सो याच्यामध्ये 2047 पर्यंत 100 गीगावॅट अणुऊर्जा विकास करणे यासाठी प्रकल्प हाती घेण्यात आलेला आहे. त्यानंतर खाजगी क्षेत्रासोबत सक्रिय भागीदारीसाठी अणुऊर्जा कायदा असेल, आण्विक नुकसानीसाठी नागरी दायित्व कायदा जे या ठिकाणी दिलेलं आहे, अणुऊर्जा अभियानाच्या अंमलबजावणीसाठी अणुऊर्जा कायदा आणि आण्विक नुकसानीसाठी दायित्व कायद्यातील सुधारणा संसदेत मांडल्या जातील तेच या ठिकाणी दिलेलं होतं. त्यानंतर 20,000 रुपयांच्या खर्चासह स्मॉल मॉड्युलर रिॲक्टर्स जे या ठिकाणी दिलेलं आहे, लघु मॉड्युलर अणुभट्ट्या ज्याला स्मॉल मॉड्युलर रिॲक्टर, सो त्याचा देखील या ठिकाणी उल्लेख करण्यात आलेला आहे. ओके. सो एकंदरीतच ओव्हरऑल या ठिकाणी आपल्याला मॅगझिनमधून हा प्रश्न सॉल्व्ह होताना दिसून येतो. त्यानंतर आता INS विक्रांतच्या संदर्भाने या ठिकाणी जो प्रश्न विचारलेला होता तर त्याविषयी या ठिकाणी मी आन्सर की सांगणार नाही किंवा हे या प्रश्नाचे आन्सर असेल हे तुम्ही यूट्यूबवर जे विश्लेषण केले आहे तर ते तुम्ही नक्कीच बघू शकता. ओके. सो या ठिकाणी जे प्रश्न आपण जे सोर्सेस वापरतो तर त्याच्यावरून सॉल्व्ह होतो आहे की नाही, सो त्यासाठी म्हणून आपण हे घेतलेलं आहे. ओके. सो आता INS अरिहंतच्या संदर्भाने INS विक्रांतच्या संदर्भाने दिलेलं होतं. ओके. आय थिंक सो INS अरिहंत असेल, INS विक्रांत असेल, सो त्या संदर्भाने या ठिकाणी प्रश्न आपल्याला दिसून येतो. ओके. सो हे देखील सॉल्व्ह केलेलं आहे. हे दुसऱ्याच प्रश्नाच्या ठिकाणी स्निपेट दिलेलं आहे. ओके. एनिवेज त्यानंतर मुख्य न्यायाधीश भूषण गवई यांच्या संदर्भाने भारताचे चीफ जस्टिस राहिलेले आहेत. ओके. सो यांच्या संदर्भात आपल्याला प्रश्न विचारलेला होता आणि आपण व्हिडिओ कव्हर करताना हे देखील आपण मॅगझिनमध्ये कव्हर केलेलं आहे. सो या ठिकाणी बघू शकता तुम्ही न्यायमूर्ती BR गवई. त्याच्यानंतर आपण चालू घडामोडीच्या अनुषंगाने जी सुपर 200 बॅच बघितलेलं होतं तर त्याच्यामध्ये देखील आपण या ठिकाणी बघितलेलं होतं. ओके. सो त्याविषयी नंतर 6वा राष्ट्रीय जल पुरस्काराच्या संदर्भाने जे 2024 डिक्लेअर नाही झालेलं. ओके. सो त्या अनुषंगाने काही प्रश्न या ठिकाणी हे दिलेलं आहे की हा जो प्रश्न आहे तो एकंदरीतच PIB मधून घेण्यात आलेला आहे आणि त्या संदर्भाने जलशक्ती लॉन्चेस 6 नॅशनल वॉटर अवॉर्ड्स, सो त्या संदर्भाने आणि अर्ज करण्याची जो काही शेवटची तारीख आहे 31 डिसेंबर दिलेला आहे. मागवण्याची जी तारीख या ठिकाणी 15 नोव्हेंबर 2024 असं दिलेलं आहे. मात्र त्यासाठी हा जो पोस्ट आहे ते ऑक्टोबरमधील आहे, ऑक्टोबर 2024 मधील आहे. सो एक्झॅक्ट डेट कधीपासून या अप्लिकेशन स्टार्ट झालेले आहेत राष्ट्रीय जल पुरस्कारासाठी तर या ठिकाणी मेन्शन केलेलं नाही. मात्र ऑक्टोबर जे 24 ऑक्टोबर आहे तर या दिवशी PIB मध्ये हा डाटा घेण्यात आलेला होता आणि 9 श्रेणीमध्ये दिला जातो हे मात्र बरोबर आहे. ओके. सो 9 श्रेणीमध्ये आणि या पुरस्काराची सुरुवात 2016 झालेली आहे का तर ते चुकीचं आहे. या पुरस्काराची सुरुवात कधी झालेली आहे तर 2018 पासून या पुरस्काराची सुरुवात झालेली आहे. ओके. सो ते एक लक्षात ठेवायचं. आता जर हे ऑक्टोबरमध्ये झालेलं असेल आणि एकंदरीतच याची सुरुवात 2018 पासून झालेली आहे तर त्यामुळे जे विधान आहे ते विधान चुकीचं आहे आणि 9 प्रकारामध्ये दिला जातो. सो 9 श्रेणीमध्ये जे विधान आहे ते बरोबर आहे, विधान. सो या ठिकाणी एकतर आणि असेल किंवा जर ऑक्टोबरमध्ये झालेलं असेल तर हा प्रश्न आयोगाला काय करावा लागेल तर कॅन्सल करावा लागेल. ओके. सो
ते एक आपण या ठिकाणी घेतलेलं आहे. त्यानंतर क्रीडा घडामोडीच्या संदर्भाने डी गुकेच्या संदर्भाने देखील आपण मॅगझिनमध्ये कव्हर केलेलं होतं. ओके, सो हे तुम्ही या ठिकाणी बघू शकता स्निपेट. त्यानंतर आपण चालू घडामोडीच्या अनुषंगाने सुपर 200 डिव्हिजनसाठी घेतलेलं होतं, तर त्यामध्ये आपण डी गुकेच्या संदर्भाने हे बघितलेलं आहे. ओके, त्यानंतर बालिका दिनच्या संदर्भाने जी योजना डिस्कस करताना आपण बेटी बचाव बेटी पढाओ योजना आहे, तर त्याविषयी आपण बघितलेलं होतं. 22 जानेवारीला राष्ट्रीय बालिका दिन या दिवशी एकंदरीतच बेटी बचाव आणि बेटी पढाओ तसेच सुकन्या समृद्धी योजना लॉन्च करण्यात आलेली होती. ओके, सो त्याविषयी आपण बघितलेलं आहे. सो ते देखील प्रश्न आपण या इन्फॉर्मेशन सॉल्व्ह करू शकलो असतो. ओके, त्यानंतर ब्रिक्स परिषदेच्या अनुषंगाने देखील आपण या ठिकाणी बघितलेलं आहे. 16वी ब्रिक्स परिषद, ओके, मॅगझिन कव्हर करत असताना. त्यानंतर सिंधू जल मी जेव्हा आपण चालू घडामोडीचं बॅच आपण कव्हर करत होतो सुपर 200, तर त्यामध्ये आधीच सांगितलेलं होतं की यावर 100% प्रश्न येईल आणि ते प्रश्न आलेलेच आहे. ओके, ज्यावेळेस ऑपरेशन सिंदूर आणि जे पहलगाम जे दहशतवादी हल्ला झालेला होता, तर त्याविषयी आपण हे बघितलेलं होतं आणि सिंधू करार यावर प्रश्न याआधी देखील विचारलेलं होतं आणि ते परत यावर्षी प्रश्न येईल म्हटलेलं होतं आणि ते आलेलं आहे आणि त्यासाठी एक स्पेशल स्लाइड आपण तयार करून दिलेलं होतं मॅपवर आधारित. ओके, सो ते देखील आपण या ठिकाणी या मॅगझिनच्या माध्यमातून कव्हर केलेलं होतं. ओके, सो त्यानंतर मारुती चितमपल्लीच्या संदर्भाने अरण्यऋषी मारुती चितमपल्लीच्या संदर्भाने आपण या ठिकाणी बघितलेलं आहे. म्हणजे जवळपास ऑलमोस्ट 90% किंवा 80 to 90% जे प्रश्न आहेत ते आपण कव्हर केलेल्या मॅगझिनमध्ये आपला त्याचा संदर्भ आपल्याला दिसून येतो. ओके, सो मारुती चितमपल्लीच्या संदर्भाने देखील आपण कव्हर केलेलं होतं. सो या ठिकाणी तुम्ही स्निपेट बघू शकता ऑगस्टच्या मंथमध्ये. त्यानंतर अक्षय योजनेच्या बाबतीत ॲजच अक्षय योजनेच्या बाबतीत मला ते स्निपेट दिसले नाही. ओके, सो अशा पद्धतीने आपण चालू घडामोडीचा जेव्हा रिव्हिजन करतो आहोत तर ते एका वन सोर्सेसमध्ये, याच्यामुळे काय होतं तर एका सोर्सेसमध्ये जर आपण रिलाय असलो तर मग तितका टेन्शन आपल्याला येत नाही चालू घडामोडीसाठी. वेगळं काय करायचं, व्हिडिओ कुठला बघायचा, परत रिव्हिजन किंवा मॅरेथॉन वगैरे ह्या गोष्टीचा आपल्याला या गोष्टीपासून आपण परीक्षेच्या काळामध्ये आपण दूर राहतो आणि आपल्या अभ्यासावर, आपल्या जे काही परफॉर्मन्स त्याच्यावर आपण फोकस करत असतो. ओके, आता जे काही आपण परिक्रमा रिव्हिजन सिरीज सुरू केलेलं आहे तर त्याविषयी आपण थोडक्यात बोलूयात. या ठिकाणी आतापर्यंत जानेवारी टू ऑक्टोबर, ओके, सो जानेवारी टू ऑक्टोबर 2025 पर्यंतचे जे काही मॅगझिन्स आहेत ते आपण एक्सक्लुझिव्हली मेंबरशिप स्वरूपामध्ये ते मॅगझिन्स रिव्हिजन केलेलं आहे. आता याच्यात काय करणार आहे तर एक नवीन जे काही फॅक्च्युअल डेटा आहे, कारण वन लायनर स्वरूपाचा भरपूर प्रश्न आपल्याला राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये विचारतानाचे आपल्याला दिसून आलेलं आहे. ओके, आणि कंबाईनमध्ये तर वेळेचा एकंदरीत अभाव असतो आणि वेळ आपल्याकडे फार कमी असतो आणि त्यात वन लायनरचं जे काही वेटेजचं प्रमाण आहे तर त्या ठिकाणी खूप जास्त असतो. ओके, सो वन लायनर प्रश्न चालू घडामोडीच्या अनुषंगाने त्या ठिकाणी विचारलेलं असतं. सो अशा वेळेस फॅक्च्युअली आपला जो काही डेटा आहे तो आपल्याजवळ प्रिपेअर असणं गरजेचं आहे. त्यासाठी म्हणून फॅक्च्युअल डेटाबेस प्लस वन लायनर, काही महत्त्वाचे वन लायनर, त्यासाठी जानेवारी टू ऑक्टोबरचे जे काही आणि एक मॅगझिन आपण नोव्हेंबर आल्याच्या नंतर ते कव्हर करूयात. त्यातील फॅक्च्युअल डेटा प्लस वन लायनर. ओके, सो ते एका चार्टमध्ये साधारणतः 20-30 पेजेसमध्ये ते तयार होईल. अशा पद्धतीने आपण 30-40 पेजमध्ये, आता किती होऊ शकतं ते मी देखील ते सांगू शकत नाही, कारण फॅक्च्युअल डेटाबेस जितकं जास्त असेल ते तितकं. सो मंथ वाईज आपण ते बघूयात आणि हवं तर आपण रात्रीच्या वेळेस आपण यूट्यूबवर हे जे काही फॅक्च्युअल डेटा आहेत मंथ वाईज ते आपण कव्हर करूयात आणि त्याचं जे नोट्स आहेत ते तुम्हाला एक्सक्लुझिव्ह मेंबरशिप जॉईन करण्यासाठी आपण प्रोव्हाइड करूयात. ओके, सो ते तुम्हाला रिव्हिजनसाठी हेल्पफुल ठरणार आहे. ओके, सो अशा पद्धतीने आपण इनिशिएटिव्ह घेऊयात आणि काही प्रश्न आपण कंबाईनच्या दृष्टिकोनातून मॅरेथॉन सेशन असेल किंवा PYQवर आधारित काही प्रश्न आपण प्रश्नांच्या अनुषंगाने विश्लेषण देखील सुरू करूयात. ओके, सो त्या पद्धतीने तुम्ही आणखी त्याच्यामध्ये काही नवीन इम्प्रूव्हमेंट असेल किंवा आणखी काही नवीन सुरू करायचे असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. सो थांबूया या ठिकाणी, भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. थँक्यू, धन्यवाद, ऑल द बेस्ट.